नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। पुणे नाशिक रेल्वे मार्गाचे काम आता आणखी खूप लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अंतर्गत जुन्नर तालुक्यातील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप JMRT प्रकल्प आल्यामुळे हा मार्ग रद्द करण्यात आलेला आहे। त्याऐवजी पुणे अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिक असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला असून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी पुण्यात जाहीर केली आहे। JMRT प्रकल्पाचे स्थलांतर करण्यात येणार नाही, असेही त्यांनी यावेळी माध्यमांना सांगितले। पुणे नाशिक महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील खोडद या ठिकाणी JMRT हे वैज्ञानिक संशोधन केंद्र आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारकडून तत्वतः मंजुरी मिळाल्यानंतर या रेल्वे मार्गामुळे या केंद्राच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली होती। स्थानिक नागरिकांनी भूसंपादनाला विरोध दर्शवल्याने हा प्रकल्प 1.5 वर्षांपासून रखडला आहे। JMRT प्रकल्प फक्त भारतासाठीच नाही तर 23 देशांसाठी महत्त्वाचे वैज्ञानिक संशोधन केंद्र असल्याचे वैष्णव पुढे म्हणाले। या केंद्राचे स्थलांतर करणे म्हणजे भारतातील सर्वात शक्तिशाली वैज्ञानिक संशोधन केंद्राची क्षमता कमी करणे असे होईल। प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे रेडिओ लहरी प्रभावित होऊन संशोधनास अडचणी निर्माण होऊ शकतात। पुणे दौंड अहिल्यानगर मनमाड हा रेल्वे मार्ग अस्तित्वात आहे, त्यामुळे JMRT प्रकल्पाला धक्का न लावता पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा नवा आराखडा तयार करण्यात येत आहे। हा मार्ग पुणे अहिल्यानगर शिर्डी नाशिक असा प्रस्तावित असणार आहे, त्यामुळे पूर्वीचा प्रस्तावित मार्ग रद्द करण्यात आल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे। पुणे नाशिक रेल्वेकडे मागील अनेक वर्ष या भागातील शेतकरी आणि नागरिकांचं लक्ष लागलंय। आता या प्रकल्पाला खीळ बसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। JMRT प्रकल्पामुळे या भागातील शेतकऱ्यांचा विकास खुंटलाय। नियोजित पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेमुळे या भागातील शेतमाल कमी खर्चात देशभरात पोहोचला असता या भागातील शेतकरी सर्वसामान्य आणि भावी पिढीच्या जीवनात परिवर्तन झालं असतं, असं खासदार कोल्हे म्हणाले। जुन्नर आंबेगाव तालुक्याला जोडणारा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित मार्ग JMRT क्षेत्राला बाधा निर्माण करत असल्यानं रेल्वे मंत्रालयानं हा प्रस्तावित मार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे या भागातील शेतकरी आणि पुढील भावी पिढीतील तरुणांचा विकासाचा मार्ग धूसर झालाय। JMRT प्रकल्पाचा आम्हाला अभिमान आहे। JMRTला विरोध नाही, मात्र या प्रकल्पामुळे विकासाच्या मार्गाला अडथळा तयार झाला असेल, विकासाच्या संधी खंडित होत असतील तर या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न सरकारला विचारावाच लागेल, असंही कोल्हे यांनी म्हटलं। खासदार डॉक्टर कोल्हे पुढे म्हणाले, विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांच्या हितासाठी होत नसेल तर त्या तंत्रज्ञानाचा उपयोगच काय। 1996 साली झालेल्या JMRT प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात काय परिवर्तन झालं याची माहिती मिळणं आवश्यक आहे। JMRTचा लाभ 23 देशातील शास्त्रज्ञ करत आहेत। असं असलं तर या देशांनी शेतकरी विकासासाठी कोणती योजना आणली, या भागातील शेतमालाच्या निर्यातीसाठी पर्यावरण पूरक प्रकल्प उभारण्यासाठी काय उपाययोजना केल्या हे सांगावं। प्रस्तावित रेल्वे मार्गाला उत्तर पुणे जिल्हा ठिकठिकाणी ॲग्रिकल्चर रॅकची सुविधा करण्यात आली होती। रेल्वे मार्ग झाला असता तर शेतमालाची वाहतूक देशभरात कमी खर्चात झाली असती, शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन झालं असतं। यामुळे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित मार्ग राहावा, यासाठी मोठा लढा आता उभारावा लागेल, अशी भूमिका खासदार अमोल कोल्हे यांनी घेतली आहे। पुणे नाशिक महामार्गावर बाकीबुद्रुक फाटा या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे स्पीड ब्रेकर व हायमास दिव्याची मागणी केली आहे। त्याला प्रतिसाद देत खासदारांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर या ठिकाणी पट्टे मारण्यास सुरुवात करण्यात आल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे। बरेच अपघात या ठिकाणी झाले, ज्याप्रमाणे शिरवली फाट्यावरती अपघात झाले होते, आम्ही खासदारांकडे त्या संबंधीची तक्रार मांडली होती। तत्काल खासदार साहेबांनी त्या ठिकाणी रमलर आम्हाला उपलब्ध करून दिले होते आणि हायमास त्या ठिकाणी टाकलेला आहे। तसाच रमलर या वाकीबुद्रुक फाट्यावरती खासदार साहेबांच्या प्रयत्नामुळे होतोय आणि हायमास सुद्धा त्यांनी अगदी 15-20 दिवसात बसणार आहे असं आम्हाला आता सांगितलं आहे। संबंधित अधिकाऱ्यांशी खासदार साहेबांच्या PA आदरणीय तेजस दादांनी आमची त्या ठिकाणी बोलणं करून दिलंय। त्यानिमित्त मकर संक्रांतीच्या सणाला लागणारे विविध बाणाचे साहित्य खरेदी करण्याबरोबरच सुगड्या खरेदीसाठी राजगुरुनगर शहरात महिलांची गर्दी झाली होती। हरभरा, वटाणा, बोरं, ऊसाचे लहान तुकडे खरेदीसाठी झुंबड उडाली होती।
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मुंबई शहरात पोर्तुगीज आणि इंग्रज राजवटीत वसलेले सायनचा किल्ला, रिवा किल्ला, काळा किल्ला, माहीम किल्ला, बांद्रा किल्ला, वरळी किल्ला, जॉर्ज किल्ला, माझगाव किल्ला आणि शिवडी किल्ला या 9 दुर्गांना भेट देत राजगुरुनगर आणि पुण्यातील शिवप्रेमी गिर्यारोहकांनी राजमाता जिजाऊंचा जयघोष करत त्यांना वंदन केले। हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या वतीने कान्हेवाडी येथील श्री शंकर महाराज मठ आश्रम येथील अनाथ व गरजू मुलांना 100 ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। राजगुरुनगर बस स्थानकातील सार्वजनिक शौचालयाचे सांडपाणी मैला बस स्थानकात पसरल्याने प्रवाशांसह एसटी चालकांना दुर्गंधीचा सामना सहन करावा लागत आहे। खेड तालुक्यात गेल्या 7 डिसेंबरपासून खेड तालुका खरेदी विक्री संघाच्या देखरेखीखाली सोयाबीन खरेदी करण्याचा शुभारंभ करण्यात आला। जाहीर केलेल्या बाजारभावाप्रमाणे 48 रुपये 92 पैसे किलोप्रमाणे खरेदीमुळे शेतकरी वर्गाने ऑनलाईन अर्ज दाखल केले होते। सोयाबीन खरेदीप्रमाणे होणाऱ्या बिलाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आठवडाभरात जमा होत आहे। आज अखेर 50 किलोची बॅग प्रमाणे 4535 पोत्यांची सोयाबीन खरेदी झाल्याची माहिती संघाचे व्यवस्थापक प्रताप नाना टाकळकर, संघाचे उपाध्यक्ष नामदेव कलवडे यांनी दिली आहे। यंदा खेड तालुक्यात उच्चांकी खरीप हंगामात सोयाबीनचं उत्पादन निघालं, मात्र प्रति किलोचा बाजारभाव कमी असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे। चाकण आळंदी रस्त्यावर रोटाई तळे भागात काही कंपनी केमिकलयुक्त पाणी सोडते, ज्वलनशील द्रव्य आणि वस्तू सुद्धा फेकतात। वाळवा लागून वन्यजीवास धोका निर्माण होतोय। यावर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, क्षेत्रीय अधिकारी संदीप मोटेगावकर, वन विभागाचे चौरे यांनी पाहणी करून उपाययोजना करण्याचा ठरवलाय। चाकण आळंदी रोडवरती जो आपला रोटाई तळ्याचा भाग आहे त्या भागामध्ये आपल्या पंचायत समितीचे माजी सदस्य अमृतनाना शेवकरी हे दर महिन्याला आळंदी वारीला जात असताना त्यांच्या निदर्शनास आलं की काही अनधिकृतरित्या या ठिकाणी केमिकलचे टँकर खाली केले जातात आणि त्यातून एक उग्र प्रकारचा वास तयार होतोय आणि अनेक आपले पाण्याचे स्रोत असतील, नैसर्गिक स्रोत असतील ते खराब होतात। ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे। याच्यातून निसर्गाची हानी होत आहे आणि वन्य प्राणी जे आहेत ते या ठिकाणी पाणी प्यायला येतात, त्यांच्याही जीवितात धोका निर्माण झालेला आहे। त्याचप्रमाणे या वासानं अनेक वारकऱ्यांचे या ठिकाणी श्वास घ्यायलाही त्रास होत आहे, म्हणून त्यांची तक्रार प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने आज आमच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे प्रादेशिक कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी मोटेगावकर सर या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी आणि आपले वन विभागाचे अधिकारी चौरे सर हेही या ठिकाणी आले। त्यांनी एकत्रित पाहणी केलेली आहे आणि या रोटाई तळ्याच्या पाण्याचे सॅम्पलही घेतलेले आहेत। लवकरात लवकर जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक स्वरूपाची कारवाई करण्यात येईल आणि अशा प्रकारचे जे केमिकल ETP द्वारे त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली पाहिजे, त्याचा पुनर्वापर त्या पाण्याचा झाला पाहिजे। ते न करता अशा ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी किंवा वन क्षेत्रामध्ये सोडण्याचं काम जे करतात त्यांना निश्चितच या पुढच्या काळामध्ये आळा बसणार आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक ठिकाणी कचरा टाकण्यात येणार आहे, त्याचेही संबंधित ग्रामपंचायतीला आम्ही निर्देश देणार आहोत आणि अशा प्रकारचे गैरकृत्य करणाऱ्याला कुठल्याही प्रकारचा थारा दिला जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई, कठोर कारवाई होईल। आज आळंदी रोडवर आम्ही गेलो असता आम्हाला असे आढळले की कंपनीचे सांडपाणी, घाण पाणी किंवा त्याला आपलं त्या पाण्याने अत्यंत डोळ्याला किंवा याला इजा होती असं पाणी रस्त्यावर सोडलं जाते। वारकरी संप्रदायाचे लोक जर या अदशीला किंवा जातात त्याला त्रास होतोय। याला झाला मोठ्या सायकलवाले असतील किंवा त्यांच्या डोळ्यात लागतं पाणी येते। साहेब साहेब आले त्यांना सांगितलेले आम्ही बाबा याच्या बंदोबस्त आला ही विनंती। राजगुरुनगर शहर परिसरातील मलखेवाडी या ठिकाणी यात्रोत्सवाच्या निमित्तानं जय मल्हार मित्र मंडळ आणि ग्रामस्थांनी आयोजित करण्यात आलेल्या 2 दिवसीय राज्यस्तरीय भजन स्पर्धेत एकूण 55 भजन मंडळांनी सहभाग घेतला। राजगुरुनगर येथे हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुलात 2 दिवसीय विविध स्पर्धा पार पडल्या। स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आले आणि जिल्हा शिक्षण अधिकारी आणि आपल्या खेड तालुक्याचे सुपुत्र
राजगुरुनगरमध्ये नवीन पाणी योजनेचे पाईपलाईनचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही। काही भागात प्रायोगिक तत्वावर सोडले जाणारे पाणी रस्त्यावर येत आहे। राजगुरुनगर वन विभागाच्या हद्दीत खैराच्या झाडाची बेकायदेशीर वृक्षतोड होत आहे। भरदिवसात जंगलातील लाकूड तोड होत असताना वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे। चासकमान धरण परिसरातील श्री सिद्धेश्वर विद्यालयात इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटा आणि करिअर मार्गदर्शन या विषयावर शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांनी मार्गदर्शन केले। खेडचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे यांचा मुंबई सातबंगला या ठिकाणी मूळच्या खेड तालुक्यातील भूमिपुत्रांकडून विशेष सन्मान करण्यात आला। या प्रसंगी वर्सोवा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार हारून खान यांचा देखील सन्मान करण्यात आला। राजगुरुनगर शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्ता असणाऱ्या वाडा रस्त्याचे काम करण्यात आले आहे। मात्र काही ठिकाणी उघड्या गटारांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। शाळेत ये जा करणारे विद्यार्थी गटारात पडण्याच्या घटना घडल्या आहेत। मात्र 2 ठेकेदारांच्या वादात हे काम अर्धवट पडल्याचे सांगण्यात येत आहे। कडूस परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंडेवाडी येथील 6 विद्यार्थ्यांनी मल्लखांब जिल्हास्तरीय स्पर्धेत 3रा क्रमांक पटकावला आहे। चाकणजवळील रासे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता 7वीतील विद्यार्थ्यांनी कुमारी आर्या रामदास मुंगसे हिने गोळाफेक स्पर्धेत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे। राजगुरुनगर येथील क्रीडा संकुलात झालेल्या कला क्रीडा महोत्सवात या विद्यार्थिनीने गोळाफेक स्पर्धेत सहभाग घेतला होता। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।